स्वागत. नाही, नवनाथ पर्यंत आपण शेवटच्या क्षणाला शाही सन्मान करू, कारण ते आपले कमिटी मेंबर आहेत. जाऊया आपण मॅचकडे. पुन्हा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या ठिकाणी परिवर्तन करूया आणि ऐकूया पुन्हा समीर ठाकरे यांचा गोड आवाज. धन्यवाद योगेश पाटील सर. मॅच नंबर 2 या ठिकाणी आता तुमच्या समोर सुरू होते. स्पार्टन स्पोर्ट सांगे आणि त्यांच्या विरोधात वीरेन स्पोर्ट भावाले असा सामना तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय वीरेन स्पोर्ट भावाले संघानं स्वीकारला. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली. तुम्ही पाहता सांगे संघाकडून जरूर आपण या स्पर्धेचा जर विचार केला तर जे असोसिएशनच्या अंतर्गत आपण मालिकावीराची ट्रॉफी आपण देणार आहोत, जे आम्हाला सन्माननीय सुरेश चंद्रकांत भोपी यांच्या स्मरणार्थ वेदांत पाटील व योगेश पाटील आणि DY फाउंडेशनच्या यांच्या सौजन्याने आम्हाला ही ट्रॉफी लाभलेली आहे. त्याचा आपण करूया मनापासून आभार व्यक्त. धन्यवाद. विनोद पहिलं षटक घेऊन या ठिकाणी मार्गस्थ होतोय. पहिलाच बॉल या वेळेला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर फ्लिक करत असताना डीप मध्ये मिडविकेटला बॉल पाठवला. अवांतर धाव या ठिकाणी पहिल्याच बॉलवर तुम्हाला बघायला मिळाले आणि या ठिकाणी बॅटर स्कोर 2 धावा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी स्कोर कार्ड वरती बघायला मिळाल्यात. तो यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. बिहाइंड द विकेट बॉल ट्रॅव्हल होतोय आणि एक धाव लेग बाईटच्या स्वरूपामध्ये मिळेल. बघा या ठिकाणी 12th मॅन तुमचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं अनिवार्य आहे, परंतु दोन्ही संघांचे 12 खेळाडू नाही आहेत. त्याच्यामुळे दोन्ही संघांना पेनल्टी म्हणजे पेनल्टी इक्वल होते. परंतु येणाऱ्या सर्व टीमने याची नोंद घ्या की 12th मॅन तुमचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. आणि नावं सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. बघा, आपण बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज हे सर्व पारितोषिक देणार आहोत. त्याच्यामुळे चुकीचं नाव जातो ऑन स्क्रीन सुद्धा. यावेळेला समोर लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह करत असताना व्ही मध्ये चांगला फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. मिळेल फक्त सिंगल आणि स्कोर एका धाव्याने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 4 या आकड्यावर. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं यावेळेला मार्गस आहे आणि पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करतोय वन ऑफ द एक्सपिरियन्स कंपेनर विनोद. स्ट्राइक एंडला बॅटर विकी तुम्हाला पाहायला मिळतोय ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा फ्लिक करण्यात आला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. आउटफील्ड मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. हळूहळू आता आपण पाहतोय की डावाला आकार देण्याचा प्रयत्न, सिंगल न स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न सध्या बॅटर्स करत. स्कोर कार्ड वरती 5 धावा. पहिला विजय अगदी सहज आणि सोपा होता. मकरंद स्फोट मुठवा संघासाठी पहिल्या विजयाची त्यांनी नोंद केली आणि आपण पाहतोय की या स्पर्धेला, स्वतःच्या स्पर्धेला विजयानं सुरुवात करताना दिसला. अकरा वाजून 8 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर झाला. पुन्हा फुल टॉस होता, लो फुल टॉस. सातत्याने आपण पाहतोय आउटफील्ड मध्ये बॉल ढकलला जातोय बॅटर्स कडनं. एकाही वेळेला डोकं वर करू दिलं नाहीये गोलंदाजानं. विनोदकडे चांगला अनुभव आहे आणि त्या अनुभवाची शिदोरी घेऊन तो आज मैदानामध्ये उतरला. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये आपण त्याला पूर्वीपासून बघत आलोय आणि आतापर्यंत आपण पाहतोय की तोच खेळ त्याच्या वतीनं आपल्याला बघायला मिळाला. परंतु इथून पॉवर प्ले मध्ये चांगली सुरुवात फलंदाजांना मिळवावी लागेल अथवा रन्स या ठिकाणी कमी पाहायला मिळतील. आणि ह्या वेळेला पिकअप शॉट स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला फटका, फील्डर पोहोचतात बॉलवरती. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि 2 धावा सहजगत्या त्या ठिकाणी विकी पूर्ण करताना स्कोर कार्ड वरती 7 धावा. षटक क्रमांक पहिलं या वेळेला आपण पाहतोय विनोदचं पाहायला मिळालं. 7 धावा स्कोर कार्ड वरती लागले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जी प्रॉमिसिंग स्टार्ट मिळणं गरजेची होती ती मात्र या ठिकाणी देऊ शकले नाहीत बॅटर. फक्त 7 धावा या स्कोरबोर्ड वरती तुम्हाला बघायला मिळाल्या. पॉझिटिव्ह अप्रोचनं 7 धावा आहेत, 7 धावा.
येस 8 रन्स आहेत. पहिला वाईट बॉल होता. 8 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी तुम्ही पाहताय. परंतु इकॉनॉमिकलच हे षटक म्हणावं लागेल, कारण योगेश पाटील आपण पॉवर प्ले मध्ये एखादा गोलंदाज 10 पेक्षा कमी रन्स करताना पाहतो तेव्हा एक इकॉनॉमिकल ओव्हर आपण मानत असतो आणि तीच सुरुवात विनोदनं आपल्या संघाला मिळवून दिली. आजच्या दिवसातील दुसरा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. आपण जी स्पर्धा पाहतात स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2025 भव्य आणि दिव्य पर्व तुम्हाला बघायला मिळेल. स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवल आयोजित क्रिकेटचा महासंग्राम छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बापगाव येथे तुम्हाला पाहायला मिळाला. बघा आतापर्यंत एका ओव्हरसाठी तुम्ही 6 मिनिटे घेतलेले आहेत, याची नोंद असू द्या टीम भावाले. गोलंदाजी करण्यासाठी किरण बॉलिंग मार्कवर सेकंड ओव्हरमध्ये. आता पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर फील्ड प्लेसमेंटमध्ये बरेचसे बदल तुम्हाला पाहायला मिळाले. मोस्ट ऑफ प्लेयर बाउंड्री लाईनवरती प्रोटेक्शन करण्यासाठी लॉंग ऑफ लॉंग ऑन डीपमध्ये मिड विकेट स्क्वेअर लेग थोडासा फॉरवर्ड उभा आहे. यावेळेला फुल टॉस आणि विकेट एरियामधून बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल पाठवल्या सीमा पार. येतोय या डावातील पहिला चौकार. स्कोर पुढे गेला आणि धावफलकावरती 12 धावा. किरणचा हा कमजोर बॉल होता आणि त्याचा फायदा बॅटरने या ठिकाणी उचलला. बॉल सरळ पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा चौकार येणं गरजेचं होता, कारण दबाव वाढत होता फलंदाजांवरती. तो दबाव कमी करण्यासाठी बाउंड्रीचं या ठिकाणी महत्व फार मोठं होतं आणि अखेर पहिला चौकार प्राप्त करतोय बॅटर. बॅटर प्रांजन आय थिंक आहे स्ट्राईक एंडला. नावं प्रॉपर पोहोचत नाही आहेत आमच्याकडे. किरणला वापसी करावी लागेल. ओ चांगला बॉल होता, लेंथ चांगली होती परंतु दिशा थोडीशी खराब होती. पुढच्या लेंथवर टाकला परंतु आउटसाइड ऑफ सम, खूप जास्त बाहेरून बॉल सरळ निघून गेला कीपरकडे. अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळाले. किरण एक युवा गोलंदाज आहे आणि थोडासा दबाव त्याच्यावरती बघायला मिळाला. पहिल्याच बॉलवर चौकार आल्यानंतर एक अवांतर धाव त्यानं खर्च केली. पुढे येऊन या ठिकाणी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. बॉल एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल होतोय. फिल्डर येतात बॉलवर. थोडासा डायव्हर्ट झाला होता आणि इथे चांगला वेग पाहायला मिळाला. फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न. एक धाव त्या ठिकाणी जोडली गेली. आजच्या स्पर्धेतील आणि आजच्या दिवसातील दुसरा सामना तुम्हाला बघायला मिळतोय. आमने लोणाड परिसरामधील अनेक दिग्गज संघ या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळताना पाहणार आहात आणि सातत्याने स्पर्धा आमने लोणाड परिसरामध्ये आपण बघत आलेलो आहोत. येणाऱ्या स्पर्धांमध्ये तुम्ही पाहतायत दिनांक 13 ते 15 आई कालभैरवी चषक वालचिंद तुम्हाला बघायला मिळेल आणि त्यानंतर 16 पासून ते 18 तारखेपर्यंत 19 तारखेपर्यंत रामकृष्ण काकडे यांचा बिग शो तुम्हाला बघायला मिळेल याच मैदानावर. हो इथे डेरेक हिटचा प्रयत्न होता. एकदा मिळाले सेकंडचा कॉल. कंटिन्युअसली स्पर्धा. त्यानंतर तुम्ही पाहतात दिनांक 21 ते 23 आई एकविरा स्पोर्ट सावधचा बिग शो तुम्हाला पाहायला मिळेल. अनेक साऱ्या स्पर्धा या महिन्यामध्ये आमने लोणाड परिसरामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. स्वीप करण्याचा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. क्लीन बोल्ड आणि पहिली विकेट. फलंदाज विकी यावेळेला बाद होतोय. पहिला धक्का सांगे संघाला.
करण्याचा प्रयत्न होता आणि तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती 16 धावा असताना पहिला धक्का लागला. न्यू बॅटर कॅप्टन मनोज मैदानामध्ये एंटर होतोय. जबाबदारी घेऊन त्याला आता खेळ करावा लागेल. किरणला सफलता मिळाली, बॅक करतोय आपल्या षटकामध्ये. मनोज समोर हा बॉल फुल टॉस होता. एक्स्ट्रा कव्हरला बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. मिळेल फक्त सिंगल आणि सिंगलच्या मदतीने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहतायत धावा एकंदरीत आतापर्यंत लागल्या ते 17 धावा. पहिला सामना थोडासा लो स्कोर तुम्हाला बघायला मिळाला आणि याही सामन्यामध्ये तुम्ही पाहतायत खरं तर पहिल्या षटकामध्ये 8 आल्या आणि त्याच्यानंतर या ओव्हरमध्ये चांगल्या रन्स पूर्ण केल्या जातात. तो यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय पूल करण्याचा प्रयत्न होता आणि अखेर किरणला आणखी एक यश त्या ठिकाणी मिळालं. दुसरी सफलता आपल्या संघाला त्याने मिळवून दिली. फलंदाज बाद. थर्ड ओव्हर गोलंदाजी करण्यासाठी तुम्ही पाहतात फर्स्ट बॉलिंग चेंज, कारण 4 ओव्हरची मॅच आणि 4 गोलंदाज कंपल्सरी तुम्हाला वापरावे लागतील 4 षटकांसाठी. गोलंदाजी मार्कवर राहुल गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक 3 राहुल इज ऑन बॉलिंग मार्क. स्ट्राइक एंडला बॅटर मनोज तुम्हाला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण तुम्ही पाहतायत लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप मध्ये मिड विकेट. एक फिल्डर तुम्ही पाहतायत खाऊ कॉर्नरला सेट करण्यात आले आणि डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर. बॅटर मनोज समोर. राहुल राऊंड द विकेट. चांगलं बॅटल पाहायला मिळेल. हो यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला पूल केलेला आहे. पूल अँड पॉवरफुल डिलाइटफुल सक्सेसफुल षटकार. ग्रेट शॉट. सुपर हिट अक्रॉस द लाईन. फटका खेळला अगेन्स्ट द स्विंग. हा बॉल पाठवला सर मिड विकेटच्या पलीकडे. मनोजच्या बॅट मधून पहिला तडाखा. पुन्हा अँगल क्रिएट केलाय परंतु यावेळेला अतिरिक्त बाहेर वळून घेतो बॉल. जास्त स्विंग पाहायला मिळाला आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल एक एक्स्ट्रा धाव आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय 24 धावा. रन्स 24 धावा स्कोरबोर्ड वर तुम्हाला बघायला मिळाल्यात. यावेळेला पुन्हा बॉल सोडून दिला. आणखी एक व्हाईट बॉल. जास्त कोण तयार करण्याचा प्रयत्न राहुलचा यावेळेला बघायला मिळाला. पहिला चेंडू थोडासा अखूट टप्प्याचा होता, त्याच्यावरती मोठा फटका आला आणि तिथून दबाव तुम्ही पाहताय सध्या गोलंदाज राहुल वरती आपण पाहतोय. स्कोर तुम्ही बघताय धाव फलकावरती 25 धावा 25 रन्स ऑन द बोर्ड. चांगल्या धावा आता स्कोर कार्ड वरती आहेत. स्पार्टन सांगे टॉस आल्यानंतर बॅटिंग करताना थोडासा खाली राहणारा बॉल. चर्चा आपण पहिल्या बॉलपासून हीच करत होतो की या विकेटवर फलंदाजांसाठी फार स्ट्रगल करावं लागतं. नेहमीच आपण बघितलेलं आहे आणि ह्या विकेटने तर मॉर्निंग सेशनला अधिकच तिचा रूप वेगळा दाखवलाय. एका बॉल खाली बसतात आणि फलंदाज ज्या पद्धतीने एक्सपेक्ट करतात त्यापेक्षा थोडेसे खाली राहणारे बॉल आपल्याला बघायला मिळालेत. मनोज समोर पुन्हा स्विंग करण्याचा प्रयत्न. इथे फिल्डर उपस्थित आहेत डीप मध्ये मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव त्या दरम्यान मिळेल. सांगीमधून देखील आपण सातत्याने 2 ते 3 संघ आपण पाहत आलोय. या विभागामध्ये चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून नेहमीच आपण बघत आलोय. परंतु नवीन बॅटर आता दीपेश ऑन स्ट्राईक असेल. बॅटर प्रांजन आणि विकी मध्ये चांगली भागीदारी तुम्हाला बघायला मिळाली पहिल्या गड्यासाठी. 2 फलंदाज आतापर्यंत गमावले. संघाची धावसंख्या 26 आहे. षटक क्रमांक 3 यावेळेला सुरू असताना
राहुल पुन्हा सज्ज होतोय. कट करण्याचा प्रयत्न होता, यावेळेला आपण पाहतोय दिशा देण्याचा प्रयत्न होता. आणखी एक चेंडू निर्धाव. ला 2 सध्याची स्थिती तुम्ही पाहताय. 26 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. ओव्हर नंबर 3 चा खेळ यावेळेला मार्गस आहे. दीपेश समोर यावेळेला आणखी एक वाईट बॉल. तिसरा आपण स्वेअर चेंडू या षटकामध्ये आतापर्यंत बघितला. लगातार राऊंड तो विकेट जातोय. उजवा त्याच्या बॅटरसाठी कुठेतरी थोडासा कोन तयार करण्याचा प्रयत्न करतोय आणि तिथून अधिक बाहेर चेंडू वळवलाय राहुलनं. तिसऱ्यांदा तुम्ही व्हाईट बॉल बघितला आणि स्कोर या ठिकाणी पाहता 27. दीपेश समोर हा चेंडू थोडासा खाली राहिला, खाली बसला होता एकाएक आणि किपरलाही बसावं लागलं. आणि त्या दरम्यान 22च्या स्वरूपामध्ये एक धाव. दोन्ही बॅटर पूर्ण करताना स्कोर एका धावेने पुढे जाते स्कोर कार्ड वरती. धावा झाल्या धावफलकावर आपण पाहतोय 28 धावा. शेवटचा बॉल या षटकामधील आपण पाहतो की बरोबर 11:08 डाव सुरू झाला आणि आतापर्यंत 11:24 झालेली आहेत. म्हणजेच काय तर 16 मिनिटे आपण आतापर्यंत घेतलेले आहेत आणि अजूनही तिसरं षटक मार्गस आहे. मनोज समोर राहुलचा हा चेंडू थोडासा मागे पडला आणि बॉल सर बाउंड्रीच्या मागे पाठवला. मनोजच्या बॅटमधून दुसरा षटकार. Have a look at that action replayer. षटकाराच्या मदतीने स्कोर तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती 34 रन्स ऑन बोर्ड आणि 3 षटकांसाठी तुम्ही 17 मिनिटांचा वेळ घेतलेला. 11:08 सामना सुरू झाला आणि 11:26 झालेले आहेत. म्हणजेच तुम्ही 18 मिनिटे घेतलेले आहेत सर. एक एक्स्ट्रा फिल्डर सर्कलमध्ये घ्यावा लागेल. वेळेचं बंधन प्रत्येकाला 18 मिनिटे तुम्ही या ठिकाणी घेतले. ते एक अतिरिक्त फिल्डर आता सर्कलमध्ये घ्यावा लागेल. अंतिम षटक अमोल गोलंदाजी करण्यासाठी ते रूल्स आणि रेग्युलेशन्स हे सर्वांसाठी सारखे असणार आहेत. त्या नियमांचं पालन प्रत्येकाने करायचं आहे. यानंतर जो सामना होणार आहे जय जोटिंग देवरुंगच्या विरुद्ध विहान स्पोर्ट पीसे. व्हॉट अ मॅच, बिग मॅच. यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल यावेळेला आपण पाहतोय की फक्त दिशा द्यायची होती, सिंगल कंप्लीट करायची होती. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाही, परंतु लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव येथे मिळाली आणि स्कोर एका धावेने पुढे गेला. स्कोर कार्ड वरती 35 धावा. राहुल करदर महत्वाचा गोलंदाज होता, संघातील प्रमुख गोलंदाज होता आणि त्याच्याच विरोधात 17 धावा या ठिकाणी कुठून काढल्या. म्हणजेच काय तर प्रतिस्पर्धी स्कोर बोर्ड वरती 37 धावा. चांगल्या टोटलकडे वाटचाल. धोनी कॅप्टन, विहाना स्पोर्ट्स पीसे आणि जय जोटिंग देवरुंग both the captain please reporting for the toss. Next match in between both are the strongest team and greatest team in this association. दरम्यान आदरणीय रुपेश शेठ दलवी साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. सावधचे उद्योजक, मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय रुपेश शेठ दलवी साहेब सावधचे उद्योजक या ठिकाणी आलेले आहेत. आपलं स्वर्गीय मकरंद स्मृती चषकामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेला चांगला फटका स्ट्रेट टू द लॉंग ऑफ. कॅप्टन डाऊन दी बॉल, चुकी होणार नाहीये आणि फलंदाज होतोय बाद. बिग विकेट. बाहेरचा बॉल लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि सरळ कॅप्टनच्या हातामध्ये बॉल आला आणि एक मोठा धक्का लागला. मनोज यावेळेला 18 धावांचं योगदान देत असताना
बाद होतोय आणि न्यू बॅटर डॅन्जो मैदानामध्ये एंटर झालाय. 5व्या क्रमांकावर डॅन्जो. अमोल पुन्हा एकदा अंतिम षटकामध्ये ग्रेट शॉट, इनसाइड आउट, क्लासिकल फटका. स्टायलिश बॅटरच्या बॅट मधून हा येतोय चौकार. तुम्हाला पाहायला मिळाला डॅन्जोच्या बॅटमधून हा चौकार. स्कोर एका चौकाराच्या मदतीने तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती 41 धावा, 41 रन्स. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम विनय, पीसी संघाचा कर्णधार आणि देवरुंग संघाचे कॅप्टन देखील या ठिकाणी प्रेझेंट आहेत. आपले स्वागत आहे. 41 धावा स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळाला. आजच्या दिवसातील दुसरा सामना तुम्ही पाहतायत स्पार्टन स्पोर्ट सांगेच्या विरोधात वीरेन स्पोर्ट भावाले. हनुमानजी तरे साहेबांचा संघ भावाले तुम्ही यावेळेला ऍक्शन मध्ये पाहताय. थोडीशी जागा बळून कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेला बॅकवर्ड पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळालं. पडल्यानंतर तो ओळसा बॉल बाहेरही वळत होता आणि डायव्हर्टही झाला, परंतु क्षेत्ररक्षकाचं कॉन्सन्ट्रेशन फार सुंदर होतं. तिथे मिळाली एक धाव आणि स्कोर एका धावेने पुढे गेला. 42 आकड्यावरती 42 रन्स ऑन बोर्ड. लास्ट ओव्हर, शेवटच्या षटकामधील शेवटचा बॉल. एक चौकार जरूर आला, परंतु अमोलने आतापर्यंत 7 धावा कन्सीड केल्यात फक्त आपल्या ओव्हरमध्ये. एकूण आज पहिल्या दिवसामध्ये 10 टीम्स तुम्ही ऍक्शन मध्ये पाहणार आहात. आमने लोणार्ड क्रिकेट असोसिएशन मधील ते 10च्या 10 संघ असतील. पंच करण्याचा प्रयत्न होता. शेवटचा बॉल आणि शेवटचा बॉल आला डॉट. आणि याचबरोबर स्कोरबोर्ड वरती धावा तुम्ही पाहतायत 43 धावांचं लक्ष सेट करण्यात आलं. बॅटिंग करत असताना मनोजनं 16 धावांचं योगदान दिलं. आपण पाहतोय प्रांजनच्या बॅटमधून 8 धावा आल्या आणि विकीच्या बॅटमधून 5 धावा आल्या. शेवटला डॅन्जोनं एक चौकार मारला आणि अखेर या सांघिक खेळाच्या बळावरती तुम्ही पाहतायत 42 धावा या स्कोरबोर्ड वरती लागल्या. 43 आव्हान आता सामना जिंकण्यासाठी सेट करण्यात आलेला आहे. वळूया आपण पुढील सामन्याचा टॉस यावेळेला करणार आहोत. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले जाणार. मी युवा उद्योजक रुपेश दळवी सावतचे उद्योगपती आपल्याला विनंती करतोय की टॉस साठी आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेत आणि आदरणीय पाहुण्यांच्या शुभास आपण टॉस करतोय या ठिकाणी. प्रथमतः दोघांनाही टॉसची माहिती देऊया. एका बाजूला स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला स्वर्गीय मकरंद स्मृती. म्हणजेच काय तर मकरंद स्पोर्ट्स किंवा मकरंद स्मृती असा कॉल करायचा आहे. मॅच असेल 4 ओव्हरची. रूल्स आणि रेग्युलेशन सर्वांना ठाऊक आहेत. कॉइन स्पिन होतोय. मकरंद स्पोर्ट्स असं कॉल होतं, परंतु स्वर्गीय मकरंद स्मृती आलेला आहे. मी पाहुण्यांना पुन्हा विनंती करतोय की आपण मंचावरती विराजमान व्हावं. टॉस बलवंत आपण तर जिंकलेला आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. ह्या मैदानावर सातत्याने तुम्ही सराव करता, ह्या मैदानावर फार मोठमोठ्या स्पर्धा खेळता. इथे काय निर्णय घेशील? अजून पोरं कोणीच आलेली नाही. क्षेत्ररक्षण करणार आहेस. इट्स ओके, पेंडिंग आहे डिसिजन. परंतु कसं वाटलं तुला आयोजन? आयोजन खूप सुंदर केलं आणि आम्हाला ते खेळायला संधी त्यांचा आभारी आहे. तुमची स्पर्धा आता नुकतीच पार पडली. आयोजन करणं सोपं काम नसतं. मोठवळ संघ प्रत्येकी वर्ष आयोजन करत असतात. या सीझन मध्ये बलवंत दलवी, तुला काय वाटतं की तुझ्या संघाला चांगली सुरुवात मिळाली आहे? हो, नक्कीच मिळाली आहे. कारण की आता कोणी जास्त प्रॅक्टिसवर लक्ष देत नाही, त्याच्यामुळे तिथे थोडं कमी. मग तू काय संदेश देशील ॲज अ कॅप्टन म्हणून तुझ्या संघाला? प्रत्येकाने 100% द्यावं. शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. आणि पैकी खरं तर गमावलं, परंतु निर्णय येणं बाकी. विनय, अनेक साऱ्या तू स्पर्धा खेळत असतो.
परंतु मकरंद स्मृती चषकाचं हे आयोजन काय सांगशील? खूप सुंदर आयोजन आहे. आणि पीसे संघ देखील हळूहळू आपण बघितलं की अंडर 24च्या टुर्नामेंट्स असतील किंवा ओपन हाफ ग्रामीणच्या टुर्नामेंट्स असतील, असोसिएशनच्या व्यतिरिक्त देखील तुम्ही जिंकत आलात. ॲज अ कॅप्टन तुम्ही यंदाच्या वर्षाच्या कामगिरीवर खुश आहात? हो खूप. आता तुझं काय स्वप्न आहे? ही ट्रॉफी जिंकायची आहे? हो नक्की. शुभेच्छा असतील तुला आणि तुझ्या संघाला. टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे टीम देवरुंगनं, परंतु निर्णय येणं अजूनही पेंडिंग आहे. तो लवकरच निर्णय बलवंत आपण पोहोचवायचा आहे. पुन्हा आपण वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी व्हॉइस ऑफ पीटीसी मिस्टर योगेश पाटील सर तुमच्यासोबत जोडले जातील. थँक्यू सो मच. जरूर आपण दुसऱ्या इनिंग कडे वळण्या अगोदर एक सन्मान आहे, कारण आज आपल्याला चांगली उपस्थिती पाहायला मिळाली या स्पर्धेच्या माध्यमातून. सन्माननीय सावतगावचे सुप्रसिद्ध उद्योजक रुपेश दलवी साहेब आपल्यामध्ये आज आलेले आहेत. या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी, या स्पर्धेचा आनंद द्विगुणित करण्यासाठी त्यांचा आपण हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. मी योगेशजी पाटील आणि उत्तमजी पाटील दोघांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी संपन्न करूया. या स्पर्धेची उपदार मायाची शाल, भगवा रंगाची ही उपदार मायाची शाल आहे. भगवा रंग म्हटला तर मित्रांनो महाराष्ट्राची आणबाणी शान. आणि त्याचप्रमाणे पुष्पगुच्छ अर्थी फुलांसारखं तुम्ही नेहमीच हसत राहावं आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करीत आहोत. साहेब तुम्ही इथे आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल तुमचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आपण पाहतोय स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2024-25चा हा थरार. स्ट्रायकिंग एंडला नागेश आहे, नॉन स्ट्राईक एंडला मंगल पावशेकर, दोन्ही बंधू आता मात्र आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतात. 43 धावांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी वीरेन स्पोर्ट भावाले आणि या स्पर्धेसाठी आणि या वीरेन स्पोर्ट भावाले संघासाठी खास दमनवरून शुभेच्छा आलेल्या आहेत. अनंता केणे हे सध्या दमनमध्ये एन्जॉय करतायत आणि त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या, त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज योगेश. पहिलाच खराब चेंडू फुल टॉस ऑन साईडला टर्न केला, उंची जास्त मिळाली आणि त्याच अनुषंगाने मिड विकेटला पकडला जाईल. पहिल्याच चेंडूवरती विकेटचं पतन आणि पहिल्याच चेंडूवरती योगेशनं विकेट्स प्राप्त केली. जरूर खराब लेंथ होती, परंतु या ठिकाणी पाहू शकाल थोडंसं एलिव्हेशन कमी जुळालं आणि उंची जास्त मिळाली फडक्याला आणि त्याच अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी झेलबाच्या स्वरूपात मात्र विकेटचं पतन झालं. नागेशला मात्र या ठिकाणी माघारी जावं लागलं आणि आता मात्र तिसऱ्या क्रमांकावरती आला मिस्टर विनोद पाटील. एक्सप्रेस खेळाडू आहे, अनुभवी खेळाडू आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावरती त्याला प्रमोशन दिले गेले, कारण आपल्या संघाला सावरायचं आहे. कारण पहिल्या चेंडूवरती विकेट इथे मात्र गमावली आणि इथे मात्र चांगली पार्टनरशिप आता मात्र जरूर आता तुम्हाला जोडावी लागेल. परंतु योगेशचं कौतुक करावं लागेल, त्यांनी ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट्स मात्र प्राप्त करून दिली. वारंवार मनोज पाटील मात्र गोलंदाजाला मात्र त्या ठिकाणी खान मंत्र देतोय आणि सध्या बंडा फार्म टीम अर्थात स्पार्टन स्पोर्ट्स सांगे सध्या इन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट ना चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न, लाईन पाहावी लागेल. एक्झॅक्टली पंच आमच्याकडे वळत आहेत, दोन्ही आज समांतर पाहिले आपण. वाईटचा इशारा बंतर धाबेने मात्र या ठिकाणी संघाची श्रीगणेशा होत असताना वीरेन स्पोर्ट भावाली संघाचा विचार केला तर हनुमानजी तरे अर्थात येवई संघाचे ते पूर्व उद्योजक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून संघ पुरस्कृत केलेला आहे. या सीझनमध्ये आपल्या या असोसिएशनच्या अंतर्गत मात्र संघ त्यांच्या नावाने खेळतोय, त्याच्या मुलाच्या नावाने खेळतोय. फटका चांगला पाहायला मिळतो, हवेत केलेला, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, परंतु त्यांच्या डोक्यावरून चेंडू मात्र जात असताना 4 धावांसाठी चौकार. जी दलवी साहेब आमच्यापासून रजा घेत असताना साहेब आपलं पुन्हा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. का रुपेजी दलवी साहेबांनी सुद्धा मात्र शून्यातून विश्व निर्माण केलं आणि या कमी कालावधीमध्ये या उंच भरारी उद्योग क्षेत्रामध्ये त्यांनी घेतली आणि जरूर आता मात्र ते आमच्यापासून रजा घेत आहेत. परंतु या ठिकाणी या चेंडूने सुद्धा मात्र
उंच भरारी घेतली आणि मात्र मिडविकेटच्या बाहेर जाऊन मात्र चेंडू लँडिंग झाला चौकार. इथे मात्र आपला विनोद पाटीलच्या बॅटमधून पाला आपला इथे मात्र इनफिल्डच्या डोक्यावरून स्टॅकवरच्या डोक्यावरून चेंडू चाललाय दन दन करत. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. मध्ये विनोदची बॅट थोडीशी शांत होती, परंतु या महत्वाच्या स्पर्धेमध्ये त्याची बॅट आता मात्र या ठिकाणी चमकत असताना आता मात्र अगदी काऊ कॉर्नरकडे वाडिश लॉंग ऑनला डीप मध्ये प्रोटेक्शन आता मात्र पाहतोय. आणि चेंडूला मात्र जोपर्यंत फेल केला जाईल तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी वेगाने पूर्ण केल्या गेल्या. जरूर पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली होती गोलंदाज योगेशने, परंतु तदनंतर असं वाटलं की मात्र येणाऱ्या फलंदाजावरती आपल्याला तो प्रेशर पाहायला मिळेल, परंतु तसं नाहीये. विनोद पाटीलचा जो नैसर्गिक खेळ आहे, ज्याचा जो अनुभव आहे, त्या अनुभवाने आता मात्र या ठिकाणी खेळ सादर करतोय आणि संघाची धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचली. 1 गडी बाद वीरेन स्पोर्ट भावाले. काल सुद्धा श्रीगणी चषकामध्ये वीरेन स्पोर्ट संघाने मात्र अतिशय सुंदर कामगिरी केली. एक्झॅक्टली क्वार्टर फायनल पर्यंत संघाने मजल मारली. इथे मात्र थोडीशी शफल झाली लाऊड अपील, परंतु चेंडूचा इम्पॅक्ट पाहिला तर अगदी ऑफस्टिकच्या खूपच बाहेर होतं आणि चेंडू थर्डमॅनच्या दिशेने जात असताना 4 धावांसाठी चौकार. धाव फलकावरती 15 धावा लागल्या गेल्या. इथे मात्र थोडंसं चेंडूवरती फिंगर रोल केलं, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं आणि या शेवटच्या चेंडूवरती मात्र फलंदाजाला मात्र त्या ठिकाणी बीट केलं. परंतु चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर वीरेन स्पोर्ट भावाले संघ पाहायला मिळतोय. 1 गडी बाद 15 धावा धाव फलकावरती पाहायला आपल्याला आणि समीकरण तुम्ही पाहू शकाल. आता 18 चेंडूमध्ये विजयासाठी 28 धावांची आता मात्र आवश्यकता असणार आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये अतिशय सुंदर पॉवरफुल बॅटिंग पाहिली आपण. खास करून विनोद पाटीलला 3 चौकार जोडले, 1 दुहेरी धाव आणि वैयक्तिक 14 धाव संख्येवर देखील तो 1 धाव एक्स्ट्रा आली वाईटच्या स्वरूपात. चांगला लेखाजोखा आपण पाहत आहोत या ठिकाणी. आणि या स्पर्धेसाठी इंस्टाग्राम फेम जी मुठवालची आणबान शान आता बनलेली आहे. कुणालजी भामरे 4142 यांचा लकी नंबर आहे. त्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत आणि आमची KP अर्थात कैलास पाटील यांचा सुद्धा शुभागमन त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. चेंडू चालला अगदी बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने मात्र रेस सुरू आहे. चेंडू पुढे क्षेत्ररक्षक पाठीमागे पळतायत आणि सरळ चेंडूने भेट घेतली सीमेरेषेची आणि हा स्वागत केलाय आमच्या कैलास पाटलांचा चौकाराने. आणि KP सोबतीला पाहू शकाल लक्ष्मण म्हात्रे यांचा सुद्धा शुभागमन झालेला आहे. त्यांचा सुद्धा करूया आपण हार्दिक स्वागत. हो, रिवर्सचा फटका तिथे मात्र या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु यष्टिरक्षकच्या माध्यमातून मात्र त्या ठिकाणी चूक घडली गेली. आणि पाहू शकाल एक्झॅक्टली काय घडलंय त्या ठिकाणी. पंचांचा 22 इशारा, अवांतराच्या रूपाने सिंगल धाव, सिंगलच्या रूपाने धाव फलकावरती 20 धावा लागल्या गेल्या. 43चा पाठलाग करत असताना वीरेन स्पोर्ट भावाले अजून विजयासाठी 23 धाबांची आवश्यकता. चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतो या ठिकाणी भावाले संघाला, कारण 16 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 16 चेंडूमध्ये विजयासाठी 23 धाबांची आता मात्र या ठिकाणी आवश्यकता असेल. मनोज पाटील बरोबर मात्र भरपूर काही मदार आता असेल. आपल्या संघाची सरळ पाठी लॉफ करायचं होतं, परंतु चेंडू पाहिला तर अगदी वेगाने चालला. वाडिश मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू पाहू शकाल. जोपर्यंत फील करतायत तोपर्यंत या ठिकाणी दुहेरीचा प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नामध्ये फलंदाज मंगल मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. दुसरा धक्का लागेल टीम वीरेन स्पोर्ट भावाले.
की या खेळपट्टीवरती कधी कधी चेंडू एक्झॅक्टली खाली राहतोय तर कधी कधी चेंडू टेक ऑफ घेतोय आणि मात्र या खेळपट्टीवरती बॅटिंग करणं एवढं इझिली नाही आहे. परंतु जबरदस्त वापसी मनोज पाटीलची पाहिली आपण. पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर त्याच्या विरोधात आला, परंतु तदनंतर चांगल्या लेंथवरती त्यांनी मारा केला आणि आतापर्यंत कुठे फलंदाजांना शांत ठेवण्यामध्ये त्याला यश आलंय. परंतु या ठिकाणी पहा विनोद पाटीलचा हा क्लास शेवटच्या चेंडूमध्ये पाहिला तर शेवटच्या क्षणाला बॅटचं तोंड त्याने उघडला आणि फक्त चेंडूला दिशा दिली. सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 2 गडी बाद 22 धावा. येणाऱ्या 13 चेंडूमध्ये अजून विजयासाठी 21 धाबांची आवश्यकता आहे. अजूनही आपण जर सामना जर पाहिला तर डोलायमान स्थितीमध्ये आहे. 43चा लक्ष्याचा पाठलाग करतायत. 22 धावा झाल्या गेल्या आणि 21 धाबांची अजूनही मात्र आवश्यकता. खराब चेंडू फुल टॉस होता. थोडासा चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न. चेंडू चला वेगाने लॉंग लेगच्या दिशेनं. डीप मध्ये कुठला फिल्डर नाहीये आणि सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना 4 धाबांसाठी चौकार. चला लगेच फिल्डिंग लावायची आहे आणि तुम्ही जो सॉन्ग ऐकला तो त्या स्पर्धेचं टायटल सॉन्ग उत्तम शेठ पाटील साहेबांच्या नावानं हे गायलेलं गीत सोनाली भुईर यांच्या मधुर वाणीतून. आणि इथं मात्र आता या ठिकाणी विजयासाठी 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 17 धाब्यांची आवश्यकता आहे. थोडीशी आपण शांतता पाला कॉम्बॉक्समध्ये. जय झोटिंग देवरुंग संघाने जरूर नाणेफेकी जिंकली आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा त्याने निर्णय स्वीकारलाय आणि इथे मात्र या ठिकाणी 12 चेंडूमध्ये 17 धावा जोडल्या जातील की या धाबांचं संरक्षण इथे मात्र या ठिकाणी आपल्याला बंड्या फॅम अर्थात स्पार्टन स्पोर्ट्स संघ मात्र इथे करेल का. नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय दीपेश. चला वेलेला महत्व द्यायचं आहे मनोज, कारण वेल कोणासाठी थांबत नसते मित्रांनो. कारण 2 षटकांसाठी तुम्ही एक्झॅक्टली परफेक्टली 11 मिनिटांचा वेल खर्च केला म्हणजे या येणाऱ्या 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हा षटक कंप्लीट करावा लागेल. टाइम वॉज सुरू आहे तर यासाठीच जर ओळखले जातात आमचे गुणलेखक अल्पेश गायकवाड यांना. स्ट्रिक्टली असतात ते. बारामध्ये 17ची गरज आहे. परंतु पहिल्या चेंडूवरती स्ट्रोक पाहिला तर अतिशय सुंदर अगदी एक्स्ट्रा कव्हरला थोडीशी मिस्टेक झाली. दुहेरी धाब्याचा प्रयत्न आणि 2 धाबा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. आज विनोद पाटील वेगळ्याच रंगात पाहायला मिळतोय कारण त्यांनी जबाबदारी स्वीकारली आज. कारण पहिल्या चेंडूवरती नागेश जसा बाद झाला आणि जरूर आपण वन डाऊनला विनोद पाटीलला पाहिलं आणि त्याच्या बाटमधून मात्र चांगल्या धावा सुद्धा आपल्याला पाहायला फटका हवेत केला आहे. इथे मात्र विनोद पाटीलची विकेट धोक्यात आहे परंतु सेफ लँडिंग झालाय. जोपर्यंत शतकीला उत्तम फेक करतोय तोपर्यंत 2 धाबा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आणि 2 धावांच्या साह्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 1 गडी बाद 30. येणारे 10 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी आता मात्र 13 धाबांची आवश्यकता. थोडंसं समीकरण जर पाहिलं तर सोपं आपण पाहतोय परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कुठल्याही संघाला आपण कमी लेखू शकत नाहीये. कुठल्याही क्षणाला कुठलाही संघ कमबॅक करू शकतोय. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत आपण कुठल्याही संघासाठी भविष्यवाणी करू शकणार नाही. इथे पुन्हा फटका पाहिला होता पुलचा अंदाज आणि त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबांसाठी चौकार. थँक्यू. इथे मात्र पाहू शकाल फलंदाज बीड यष्टीरक्षक बीड आणि चेंडू लॉंग स्टॉपच्या बाहेर अगदी साइड स्क्रीनला जाऊन धडकतोय. 4 धाबांसाठी चौकार.
रिप्लेमध्ये पहा पूर्णपणे सबमरीन डिलिव्हरी पाहिली आपण. अगदी यष्टीरक्षकाच्या 2 पायांच्या मधून चेंडू फरार झाला. अगदी प्रांजल होते त्या ठिकाणी. आणि मनोज पाटील आता मात्र विचार करतात की आता करायचं तरी काय. 5 धाबांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. पाहू शकाल या ठिकाणी यालाच म्हणतात खेळाडू वृत्ती. पंचांच्या निर्णयाकडे विनोद पाटील पाहिले नाहीये, कारण त्याला माहिती होतं की बॅटची कडा आहे. जसा झेल यष्टीरक्षकाने मात्र पकडला, विनोदची पावलं आपल्याला खेळाडू कक्षाकडे पारा बोलावली आणि तिसरा धक्का लागला टीम वीरेन स्पोर्ट भावाली संघाला. चांगल्या शब्दांचं तिथे मात्र या ठिकाणी आपल्याला बोल ऐकायला मिळाले. साधा आणि भोळ्या मनाचा आणि खरोखर दादांचं कार्य आपण जर पाहिलं तर या विभागामध्ये अनेक आपल्याला चांगलं पाहायला मिळत आहे. त्याचा नेटवर्क सुद्धा मात्र खूपच लॉंग आहे. परंतु या ठिकाणी नवीन फलंदाज आता मात्र आपल्याला 5व्या क्रमांकावरती पाहायला बोलतो. या ठिकाणी पाहू शकाल अगदी स्कूप करण्याचा प्रयत्न झाला होता त्या ठिकाणी, परंतु चेंडू बॅटमध्ये मात्र आय थिंक व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. सिंगल धाव तिथे कंप्लीट झाली आणि सिंगल धावने संघाची धावसंख्या 39. म्हणजे विजयासाठी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अजूनही 4 धावांची आवश्यकता. परफेक्टली 3 षटकांसाठी आपण जर पाहिलं तर जी वेळ आपण दिली होती त्या वेळेवरती 3 षटके कंप्लीट झालेले आहेत. कारण एखाद दुसरा मिनिट आपण ऍडजस्टमेंट करू शकतो, कारण फलंदाज बाद होतात त्याच्यामध्ये थोडासा वेळ वाया जातोय. राहुल आहे स्ट्रायकिंग एंडला. थोडेसे बॅकफुटला गेले चेंडू मात्र पाहू शकाल अगदी या गॅपमध्ये ढकललाय आणि चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयाचा चौकार आला राहुलच्या बॅटमधून. हा सामना जिंकला वीरेन स्पोर्ट भावाले संघाने. सो अभिनंदन हनुमानजी तरे, अभिनंदन टीम वीरेन स्पोर्ट भावाले अँड हार्ड लक स्पेशली मनोज पाटील, हार्ड लक सांगे. या सामन्यातील देऊया आपण मॅन ऑफ द मॅच. चला आपण लगेच आमच्याशी भेट घ्यायची आहे आणि लगेच हात केले मनोज पाटील, कारण त्यांना माहिती आहे की अनाऊन्स होणार आहे. 43 धावांचा पाठला करत असताना ज्याने 12 चेंडूचा खेळ सादर केला, 4 चौकार पेश केले आणि 24 धावांची महत्त्वपूर्ण इनिंग साकारली. आणि आज अनुभव आपल्याला एक्झॅक्टली पाहायला मिळाला.